या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल फानूस, शाखा नंबर 2, SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर। आपण सर्वांनीच 10वीची परीक्षा दिली असेल। यातील अनेक जण पहिल्याच परीक्षेत पास झालेले असतील, तर काही जण पहिल्यांदा नापास होत किमान दुसऱ्यांदा तरी पास झालेच असतील। पण बीड जिल्ह्यात असा एक पठ्ठा आहे जो 10वीत तब्बल 10 वेळा नापास झालाय। राज्यातील 10वीचा निकाल सोमवारी 27 मे रोजी जाहीर झालाय। यावेळी ही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे। यंदाही निकालात कोकण विभाग अव्वल आलाय। हे सर्व खरं असलं तरी चर्चा मात्र बीडच्या एका टॅलेंट बॉयची सुरू आहे। बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील विद्यार्थी तब्बल 10 वेळा 10वीला नापास झालाय, पण यावेळी तो मात्र उत्तीर्ण झाला। कोणत्याही परिस्थितीत अन काहीही झालं तरी आपल्या मुलाला पास होईपर्यंत परीक्षा द्यायलाच लावायची अशी जिद्द पालकांनी धरली होती। अखेर ही इच्छा पूर्ण झाली आहे। मंगळवारी जाहीर झालेल्या 10वीच्या निकालात 11व्या प्रयत्नात या विद्यार्थ्यानं अखेर मॅजिक सक्सेस मिळवलंय। या गोष्टीचा त्यांच्या कुटुंबियांनाच नाही तर अख्ख्या गावाला आनंद झालाय। परळी तालुक्यातील डाबी या गावचे रहिवासी असलेल्या सायनस उर्फ नामदेव मुंडे यांचा कृष्णा हा मुलगा 2018 या वर्षात 10वीला होता। 2018 ची 10वीची परीक्षा दिल्यानंतर तो या 2024 परीक्षेत अनुत्तीर्ण झालाय। वडील सायनस उर्फ नामदेव मुंडे हे अगदी सर्वसामान्य कामगार आहेत। संपूर्ण जीवन अतिशय कष्टात बांधकामावर कामगार म्हणून काम करण्यात त्यांनी घालवलंय। काहीही झालं तरी आपला मुलगा 10वी पास झाला पाहिजे ही मनोमन इच्छा त्यांच्या मनामध्ये होती। त्यामुळे नापास झाले तरी हरकत नाही, तू पास होईपर्यंत परीक्षा देत राहा असे म्हणत त्यांनी कृष्णा या आपल्या मुलाला आजपर्यंत परीक्षा द्यायला लावली। तब्बल 10 वेळा नापास झाल्यानंतर मंगळवारी जाहीर झालेल्या 10वीच्या निकालात 11व्या प्रयत्नात कृष्णाला अखेर जादुई यश मिळालंय। या यशानं वडील सुखावून गेले असून त्यांना आपले आनंद अश्रूही रोखता आले नाहीत। एवढंच नाही तर अख्ख्या गावाला या यशाचा इतका आनंद झालाय की कृष्णानं उत्तुंग यश मिळवल्यासारखं 11व्या प्रयत्नात 10वी पास होणाऱ्या कृष्णाला अक्षरशः डोक्यावर घेऊन गाव आनंद व्यक्त करतोय। 10वी उत्तीर्ण झालेला कृष्णा एक प्रकारे सद्यस्थितीला हिरो बनलाय। 10वीच्या निकालात 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचं कौतुक केलं जात आहे। मात्र 10 वेळा सर्वच विषयात नापास होऊन 11व्या प्रयत्नात मॅजिक सक्सेस गाठणाऱ्या कृष्णाचं सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे। 10वी परीक्षेत 90% जास्त मार्क मिळण्यासाठी यंदा जणू स्पर्धा सुरू होती। जिल्ह्यात तब्बल 85% विद्यार्थ्यांनी 90% जास्त गुण मिळवलेत। मात्र परळी वैजनाथ तालुक्यातील डाबी या गावात निकालाचा आगळा वेगळा आनंद साजरा केला जातोय। कृष्णा हा टोकवाडी येथील रत्नेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी असून त्याच्या या आगळ्या वेगळ्या यशाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे। याबाबत डाबी येथील गावकऱ्यांनी सांगितलंय की कृष्णाची घरची परिस्थिती अगदी बेताची असून आई वडील दोघेही मजुरी करतात। कृष्णा ही मजुरीची छोटी मोठी कामे करतो। शाळेतील परीक्षेचं शुल्क भरण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नसायचे, तरीही त्याच्या वडिलांनी जिद्द सोडली नाही। परीक्षेच्या काळातही पेपर संपल्यानंतर तो वडिलांसोबत मजुरी करत होता। नियमित कामाला जात असल्यामुळे आपण परीक्षा देऊ शकणार नाही असं त्यानं वडिलांना सांगितलं होतं, पण वडिलांनी त्याला सतत परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिलं। आज तो अखेर उत्तीर्ण झाला असून सध्या मित्रांकडून त्याच्या गुणपत्रकाचा फोटो व्हायरल होऊन कौतुक केलं जात आहे। वर्षानुवर्ष ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारे हॉटेल व्यवसायातील विश्वसनीय नाव हॉटेल फानूस। हैदराबाद रोडवरील हॉटेल फानूसच्या यशस्वी वाटचालीनंतर सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत हॉटेल फानूसची दुसरी शाखा सुरू झाली आहे। शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर वातावरणात फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, VIP गेस्ट साठी स्वतंत्र AC रूम, दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील स्पेशल डिशेस आता फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्ये। या पहा जेवणाचा आस्वाद घ्या। व्हेज नॉन व्हेज सह विविध प्रकारचे डिशेस, तेही तुमच्या बजेटमध्ये। फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्येच। आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंपा शेजारी, विजापूर रोड, सोलापूर। संपर्क 98 90 16 47 15 99 75 61 43 17।